लासलगाव परिसरात भरधाव वेगानं आलेल्या हायवा डंपरनं स्कूटीला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं झालेल्या भीषण अपघातात 9 वर्षीय अर्णव संतोष यशवंत याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये। याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात बाळकृष्ण यादव यशवंते वय 65 राहणार नंदनवन नगर लासलगाव यांनी फिर्याद दिली आहे। यानुसार त्यांची सून ज्योती संतोष यशवंते या टाकळी विंचुरी येथील 7 डे इंग्लिश मीडियम स्कूल शाळेत शिक्षिका असून त्या आपला मुलगा अर्णव याला दररोज स्कूटीवरून शाळेत ने-आण करत असतात। बुधवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर सुमारे 2:45 वाजेच्या सुमारास ज्योती यशवंते या अर्णवसह मेस्ट्रो एच 125 MH 41 BA 1429 स्कूटीनं संधान नगर मार्गे वृंदावन नगरीकडे जात असताना संधान नगरीमधील कॉलनी रोडवर मागून आलेल्या टाटा कंपनीच्या हायवा डंपर क्रमांक MH 15 FV 9547 ने भरधाव वेगात स्कूटीला जोरदार धडक दिली। या धडकेत ज्योती यशवंते या रस्त्याच्या कडेला असलेल्या वाळूच्या ढिगावर पडल्या तर अर्णव रस्त्यावर पडला। याचवेळी डंपरचे पुढील डावे चाक अर्णवच्या पोटावरून गेल्यानं त्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच मयत झाला। अपघातात ज्योती यांना हातपाय आणि तोंडाला किरकोळ दुखापत झाली असून स्कूटीचंही नुकसान झालं। घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी जखमींना तातडीनं खासगी रुग्णवाहिकेतून लासलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती अर्णवला मृत घोषित केले। दरम्यान प्रत्यक्षदर्शी श्याम साहेबराव साळवे राहणार संधान नगर टाकळी विंचूर यांनी अपघात पाहिल्याचं सांगितलं। स्थानिक नागरिकांनी डंपर चालकाला थांबवून पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालक सोमनाथ राजाराम कोल्हे वय 31 राहणार सावरगाव तालुका येवला याला ताब्यात घेतलं असून डंपर जप्त केलाय। या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करतायत। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी किरण कुमार आवारे, नाशिक।